पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे। इतक्या वर्षानंतर हे वक्तव्य का केलं काही कळत नाहीये। गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये गेले असते की नाही यावर चर्चा करण्यात अर्थ नाहीये असं महाजन यांनी म्हटलंय। तसेच पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने काँग्रेसला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असंही महाजन यांनी म्हटलंय। याबाबत प्रकाश महाजन यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जे काही वक्तव्य केले आहे गोपीनाथ मुंडे संदर्भात, त्यानंतर मात्र राज्यभर त्या विषयीची चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते। याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत प्रकाश महाजन आहेत, आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत। काका, काय सांगाल ज्या पद्धतीने पृथ्वीराज चव्हाण यांनी जे काही वक्तव्य केले गोपीनाथ मुंडे संदर्भात, काय वाटतं तुम्हाला एकंदरीत परिस्थिती काय होती खरं? नाही, मला कळालं नाही की इतक्या वर्षानंतर पृथ्वीराज चव्हाण हे का वक्तव्य करावं। फार मोठं त्यांनी काही गुपित वगैरे असं काही नाही, तो इतिहास आहे, त्यावेळेस घडलेला आहे, तो सगळ्यांना माहिती आहे। त्यांनी नवीन बोलून असं काय मिळालं कळालं, कदाचित 1-2 दिवस ते प्रसिद्धी झोपत राहिले। सुरुवातीला त्यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं की बाबा प्रवेश दिला नाही, कारण सांगितली, नंतर दुसऱ्या दिवशी ते म्हणले जर गोपीनाथ राहिले असतील 2014 आमची सत्ता गेली नसती, तेच मुख्यमंत्री राहिले असते। कुठेतरी त्यांनी आपली चूक थोडी सावरून घेण्याचा दुसऱ्या दिवशी प्रयत्न केला। पण मला असं वाटतं की त्या सगळ्या प्रकरणात काँग्रेसच फार मोठं नुकसान झालं, बाकी कोणाचं नुकसान झालं असेल। तर याला कधी खरंच जर गोपीनाथ मुंडे असं वाटतं तुम्हाला की काँग्रेसमध्ये गेले असते? काँग्रेसमध्ये गेले असते का नाही की आज त्याची चर्चा करण्यात काय अर्थ नाही, पण त्यावेळेस ते प्रचंड अस्वस्थ होते। आणि ज्या घरात आपण 25, 30, 35 वर्ष राहतो, घर सोडण्याच्या मनस्थितीत येणं, त्या घरातल्या इतर सदस्यांचा सुद्धा तेवढाच सहभाग असतो की हा माणूस घराच्या बाहेर गेला पाहिजे असं। संजय आहेर, मराठी, छत्रपती।